बरेचदा आपण एखाद्या नव्या कामाची सुरुवात करायची ठरवतो, एखादी नवीन सवय आत्मसात करायची ठरवतो आणि आपण त्याप्रमाणे करतोही. एखादं नवीन काम सुरू करतो, एखादी नवीन सवय आत्मसात करतो, पण काही दिवसानंतरच त्या गोष्टींमध्ये सातत्य राहत नाही. त्या गोष्टी करायच्या आपण हळूहळू बंद करतो. असं का होतं? कारण आपण सुरुवातीला उत्साहाच्या भरात त्या गोष्टी खूप प्रमाणात करतो आणि त्यानंतर हळूहळू त्या गोष्टीचा आपल्याला कंटाळा येऊ लागतो. मग हळूहळू कमी होत 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 आपण त्या गोष्टी करणं बंद करतो. पण त्यानंतर काही दिवसांनीच आपल्याला जाणवतं की अरे, आपण त्या गोष्टी उगाचच बंद केल्या. त्या गोष्टी सुरू ठेवायला पाहिजे होत्या. त्या गोष्टीचा कुठे ना कुठेतरी आपल्या मनामध्ये सल राहतो. हे असं आपल्या बरोबर बरेचदा होतं. मग आपण विचार करतो की हे असं आपल्या बरोबर का होतं. मग नवीन गोष्टींची सुरुवात कशी करायची, त्यात सातत्य कसं ठेवायचं, असे अनेक प्रश्न आपल्या मनात येतात. या सर्व प्रश्नांची उत्तरे ज्या पुस्तकात आहेत त्यात सारा हार्वे यांनी लिहिलेल्या कायजन या पुस्तकाचे सारांशरूपी अभिवाचन मी आज करणार आहे. चला तर मग सुरू करूया. हाय, हॅलो, नमस्कार. बुकवाणी या माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. चला तर मग ऐकूया सारा हार्वे लिखित कायजन या पुस्तकाचे मराठी अनुवादित सारांशरूपी अभिवाचन. सारा हार्वेंनी यात एक जपानी तंत्र सांगितलं आहे. सारा हार्वेंचे जपानी तंत्र आपल्याला वैयक्तिक जीवनाबद्दल आणि लवचिक दृष्टिकोनाबद्दल शिकवते, ज्याचा वापर आपण प्रत्येक जण आरोग्य, पैसा, नातेसंबंध आणि जीवनाच्या इतर अनेक क्षेत्रामध्ये बदल करण्यासाठी करू शकतो. हीच कायजन पद्धत अवलंबत जपानने ऑटोमोबाईल क्षेत्रात आपले पाऊल ठेवले आणि प्रत्येक लहान भाग लक्षात घेत आणि त्यात सुधारणा करून पुढील 10 वर्षात ते जगातील आघाडीच्या ऑटोमोबाईल उत्पादकांपैकी एक बनले. त्यानंतर व्यवसायाच्या अनेक क्षेत्रात जगात प्रथम क्रमांकावर आहे आणि आज आपल्या सर्वांना त्याच्या यशाबद्दल माहिती आहे. त्यांचे प्रगत तंत्रज्ञान असो, यंत्रमानव असो किंवा इतर काहीही असो, या पद्धतीचा अवलंब केल्याने मिळालेले यश आपल्याला सर्वांना माहिती आहे. जपानमधील कंपनी क्षेत्र सुधारण्यासाठी कायजन पद्धतीनुसार वर्षभरात कंपनी सुधारण्यासाठी प्रत्येक कर्मचाऱ्याकडून किमान 2 सूचना घेतल्या जातात आणि कंपनी सुधारण्यासाठी सर्वोत्तम 100 सूचनांचा अवलंब केला जातो. त्याचप्रमाणे जर तुम्हाला स्वतःला सुधारण्यासाठी या पद्धतीचा वापर करायचा असेल तर जीवनातील महत्त्वाच्या आणि विविध पैलूंमध्ये लहान सुधारणा करा, ज्या तुम्हाला जाणवू शकतात आणि पाहता येतील. उदाहरणार्थ, जर तुम्हाला निरोगी व्हायचे असेल तर तुमच्या खाण्याच्या सवयीमध्ये लहान सुधारणा करा. तुमची विचार करण्याची पद्धत सुधारा. त्याचप्रमाणे यशाच्या दिशेने पुढे जाण्यासाठी तुमच्या कामात तुम्हाला दिसणारे छोटे बदल करा. हे कायजनचे तंत्र आहे, ज्याने कंपन्यांना आणि अनेक महान लोकांना यशस्वी होण्यास मदत केली आहे आणि तुम्हालाही मदत करेल. हे कायजनचे तंत्र आहे, ज्याने कंपन्यांना आणि अनेक महान लोकांना यशस्वी होण्यास मदत केली आहे आणि तुम्हालाही मदत करेल. त्याची सुरुवात कशी करावी? कायजन बद्दलची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे एकदा का तुम्ही ते कसे वापरायचे ते शिकले की ते तुमच्यासाठी लवचिक बनते. तुम्हाला तुमच्या जीवनातील कोणत्याही पैलूमध्ये सुधारणा करण्यासाठी ते वापरण्याची परवानगी देते. कायजन पद्धत कोणत्याही एका पद्धतीवर अवलंबून नाही, म्हणून ती प्रत्येकाने स्वीकारली पाहिजे, परिस्थिती काहीही असो. कायजन पद्धतीनुसार सर्वात आधी आपण आपली समस्या पाहिली पाहिजे. छोटी समस्या ओळखून त्याचे छोटे छोटे उपाय शोधले पाहिजेत आणि सतत छोट्या छोट्या सुधारणा करत राहिल्या पाहिजेत, जेणेकरून एक दिवस ती समस्या पूर्णपणे सुटू शकेल आणि आपल्या इच्छित गोष्टी साध्य होतील. जर तुम्हाला ते सोप्या भाषेत समजले, तुमच्या आयुष्यातील ती कोणतीही समस्या असू शकते, ते आरोग्य असू शकते, ते विचार असू शकते, ते पैशाचे क्षेत्र असू शकते, संबंध असू शकतात, अशा प्रकारे जीवनाच्या सर्व भागात समस्या शोधा. आरोग्याच्या बाबतीत जर तुम्हाला अधिक निरोगी व्हायचे असेल तर आवश्यक खाण्याच्या योजनेचे अनुसरण करा, आवश्यक व्यायाम करा आणि छोटी सुधारणा करा. तुम्ही तुमची इच्छित आरोग्य उद्दिष्टे गाठेपर्यंत एका वेळी एक पाऊल सुधारणा करा. त्याचप्रमाणे आनंदी आणि यशस्वी विचारांसाठी
लहान सकारात्मक आणि आनंदी विचारांचा विचार सुरू करा. तुमच्या प्रत्येक सक्रिय परिस्थितीत त्यांचा विचार करा आणि त्यांना सतत वाढवत राहा. जसजसे अधिक सकारात्मक आणि आनंदी विचार वाढत जातील तसतसे तुम्हाला असे वाटेल की तुमच्या आयुष्यात यश आणि आनंद वाढत आहे. त्याचप्रमाणे जर तुम्हाला तुमच्या जीवनात पैशाशी संबंधित समस्या येत असतील, पैशाची कमतरता असेल तर ती दूर करण्यासाठी छोट्या छोट्या उपायांनी सुरुवात करा आणि अधिक पैसे कमवा. शक्य तितकी कमी बचत करा, शक्य तितकी कमी गुंतवणूक करा आणि आवश्यक ज्ञान मिळवण्यासाठी पुस्तके वाचा. जरी तुम्ही दिवसातून एक पान वाचून सुरुवात केली तरीही चालेल. बचत, गुंतवणूक, श्रीमंत कसे व्हावे हे शिकून लहान पावले उचलून सुधारणा करत राहिल्यास काही महिन्यानंतर किंवा वर्षानंतर तुम्ही तुमच्या पैशाशी संबंधित समस्यांचे निराकरण करण्यात यशस्वी व्हाल. एखाद्या आशावादीप्रमाणे मला मिळू शकत नाही असा विचार करण्याऐवजी नेहमी तुम्हाला हव्या असलेल्या गोष्टी कशा मिळवता येतील याचा विचार करा. आरोग्यामध्ये कायझनचा वापर कसा करावा? आरोग्यासाठी कायझन दृष्टिकोन वापरणे म्हणजे तुमचे आरोग्य सुधारण्यासाठी लहान सुधारणा करणे. आरोग्य सुधारण्यासाठी तुमचे वजन वाढवण्यापासून ते कमी करण्यापर्यंत सर्व गोष्टींचा समावेश होतो. यासाठी सर्वप्रथम दररोज व्यायामाला सुरुवात करा. चालत व्यायाम सुरू करा. तुम्ही चालण्यास कमीत कमी वेळेपासून सुरुवात करा. नंतर धावणे सुरू करा. जरी ते प्रथम फक्त 100 किंवा 200 मीटर असले तरीही प्लँक आणि जगलिंग सारखे व्यायाम करून सुरुवात करा. व्यायामासाठी मॉर्निंग वॉक, धावणे आणि इतर आवश्यक व्यायाम, बाजारातील वस्तू खरेदी करण्यासाठी चालत जाणे आणि नृत्य करणे यासारख्या क्रियाकलापांचा देखील समावेश आहे. याशिवाय निरोगी राहण्यासाठी निरोगी अन्न, हिरव्या भाज्या, काजू आणि बदाम याचा समावेश करा आणि फास्ट फूड टाळा. कायझनच्या मते सुरुवातीला वेळोवेळी चालणे, धावणे आणि खाणे सुधारत राहा. वेळोवेळी चालणे आणि धावण्याच्या वेळेत सुधारणा करा आणि वेग सुधारा. यासोबतच चांगली झोप घ्या. कमीत कमी 7 ते 8 तासांची झोप घ्या. यानंतर हळूहळू तुम्हाला निरोगी वाटायला लागेल आणि स्वतः निरोगी आहे असे समजायला लागा. कारण तुम्ही जितके जास्त निरोगी अनुभवाल तितके तुमच्या आत अधिक निरोगी हार्मोन्स तयार होतील, जे निरोगी होण्यासाठी आणि राहण्यासाठी खूप मदत करतात. याशिवाय सकस आहार घ्या, शक्य तितके पाणी प्या, लहान सुरुवात करा आणि कालांतराने सुधारणा करत राहा. स्वतःला ट्रॅकवर ठेवण्यासाठी आणि तुमची प्रगती तपासण्यासाठी तुम्ही टायमर, टू डू लिस्ट इत्यादी सारखे तंत्रज्ञान देखील वापरू शकता. शरीरातील पाण्याची पातळी राखण्यासाठी शक्य तितक्या पाण्याने युक्त फळे खाण्याचा प्रयत्न करा, जसे की संत्री इत्यादी. कायझन पद्धत सांगते की निरोगी राहण्यासाठी नाश्त्यामध्ये जितके शक्य असेल तितके खा, दुपारच्या जेवणात कमी खा, रात्रीच्या जेवणात शक्य तितके कमी खा आणि वेळेवर झोपा. जसे आपण सर्व जाणतो की हेल्दी फूड खाल्ल्याने निरोगी राहता येते, त्यामुळे तुमच्या नाश्त्यात, दुपारच्या जेवणात आणि रात्रीच्या जेवणात आणि तुमच्या खाण्याच्या योजनेत केळी, सफरचंद इत्यादी अधिकाधिक आरोग्यदायी पदार्थांचा समावेश करा. जास्त साखर खाणे टाळा, कारण हे वैज्ञानिक दृष्ट्या सिद्ध झाले आहे की जास्त साखर खाल्ल्याने आपल्या शरीरातील रक्ताभिसरणात समस्या निर्माण होतात, ज्यामुळे मानसिक आणि शारीरिक आरोग्याला हानी पोहोचते. शिस्तबद्ध योजनेसाठी नाश्त्यामध्ये तुम्हाला किती ब्रेड आणि किती फळे आणि भाज्या खाव्या लागतील हे पाहण्यासाठी तुमचा आहार तपासा. त्याचप्रमाणे दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणाच्या वेळी आणि इतर वेळी देखील व्यायाम आणि आहारातील छोट्या छोट्या कृतींपासून सुरुवात करून सतत सुधारणा करा आणि इच्छित देहाकडे वाटचाल करा. कामात कायझनचा वापर कसा करावा? या धड्यात आपण आपल्या कामाचे वातावरण सुधारण्यासाठी कायझन पद्धतीचा वापर कसा करू शकता, आपल्या कामात चांगले कसे व्हावे आणि आपल्या कामात चांगले असताना आपल्याला हवे असलेले परिणाम कसे मिळवावेत याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. कायझन दृष्टिकोनानुसार तुमचे कामाचे ठिकाण सुधारण्यासाठी या पद्धती वापरा. सामान्य परिस्थितीत स्वच्छ आकाश असलेल्या भागात बाहेर काम करा किंवा खोलीत असा पांढरा प्रकाश वापरा जेणेकरून तेथे जास्तीत जास्त पांढरा रंग असेल. तुमच्या आसपास सकारात्मक आणि यशाशी संबंधित फोटो ठेवा. पर्यावरण निरोगी व चांगले ठेवण्यासाठी कामाच्या ठिकाणाभोवती झाडे लावा. आपल्या सर्वांना माहीत असलेली सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वच्छता राखणे. याशिवाय तुमच्या कामात सक्रिय राहण्यासाठी आणि
तुमच्या मोकळ्या वेळेचा पुरेपूर उपयोग करण्यासाठी तुमच्या विश्रांतीच्या वेळेत छोटे व्यायाम करा किंवा बाहेर फिरा. सकारात्मक आणि आनंदी कसे राहायचे हे शिकवणारी पुस्तके वाचा किंवा ज्याच्याशी बोलणे तुम्हाला आवडते त्याच्याशी बोला. आपले मन शांत करण्यासाठी आणि कामावर लक्ष केंद्रित करण्यासाठी लंच ब्रेक दरम्यान 5 मिनिटे ध्यान करा. यासाठी जेवणाच्या वेळेत शांत ठिकाणी बसा, डोळे बंद करा आणि मोबाईल मध्ये 5 मिनिटाचा टाइमर अलार्म सेट करा. श्वासोच्छवासाकडे लक्ष द्या आणि हळूहळू श्वास घ्या. अशा प्रकारे वेळ संपल्यानंतर हळूहळू डोळे उघडा, दोन्ही हात चोळा आणि सर्वप्रथम हाताकडे पहा. मग हळूहळू आपले हात डोळ्यापासून दूर करा आणि शांत व्हा. असे केल्याने तुम्हाला शांत आणि एकाग्रता जाणवेल. तुम्हाला तुमचा कामाचा दिवस सुधारायचा असेल, तुमच्या कामात मजा करायची असेल आणि इच्छित परिणाम मिळवायचा असेल तर कामात आणि जीवनात संतुलन राखा. म्हणजे कामासोबतच आरोग्य आणि नातेसंबंधांसारख्या जीवनातील इतर गोष्टींसाठी वेळ द्या. यामुळे आपल्या मेंदूतील आनंदी हार्मोन्स वाढतात, परिणामी उत्पादकता वाढते आणि कामावर पूर्वीपेक्षा जास्त लक्ष केंद्रित होते. शक्य तितक्या आपल्या कार्यसंघासह जवळून कार्य करा. ज्या कंपनीची नीतिमत्ता तुम्हाला आवडते अशा कंपनीत काम करण्याचा प्रयत्न करा. तुमच्या आवडीचे काम करा, कारण इकिगाई पद्धतीनुसार ते जपानी लोकांच्या यशाचे एक महत्त्वाचे रहस्य आहे. तुमच्या आवडीचे काम केल्याने तुमची काम करण्याची क्षमता आणि यशस्वी होण्याची शक्यता 80 ते 90% वाढते, पूर्वीपेक्षा जास्त. तुम्ही ठरवलेले लक्ष्य तपासा आणि ते साध्य करा. वेळोवेळी आवश्यक विश्रांती घ्या आणि मजेत काम करण्याचा प्रयत्न करा. तुमच्या कामात सुधारणा करण्यासाठी तुमच्या सोयीनुसार छोट्या छोट्या टप्प्यात या पद्धतीचा वापर सुरू करा आणि सुधारणा करत राहा. पैसे कमवण्यासाठी कायजन पद्धतीचा वापर कसा करावा? कायजन पद्धतीनुसार तुम्ही तुमच्या परिस्थितीनुसार लहान बचत आणि गुंतवणुकीपासून सुरुवात करा आणि वेळोवेळी त्यात सुधारणा करत राहा, जेणेकरून तुम्ही पैशाच्या चिंतेपासून मुक्त होऊ शकता, श्रीमंत होऊ शकता आणि तुमची नेटवर्थ वाढवू शकता. यासाठी सर्वप्रथम तुमचा खर्च बघा. तुम्ही किती पैसे आणि कुठे खर्च करता, बचतीवर तुम्ही किती पैसे खर्च करता, तुम्ही किती पैसे गुंतवता आणि आपण दायित्वावर किती पैसे खर्च करता, तुम्ही तुमचे आयुष्य चालवण्यासाठी दरमहा किती पैसे खर्च करता. कोणताही खर्च करण्यापूर्वी स्वतःला विचारा की मला हा खर्च का करावा लागतो. जर तुम्हाला फायदेशीर उत्तर मिळाले जे तुम्हाला तुमची पैशाशी संबंधित जीवन सुधारण्यास मदत करते तर ते खर्च करा, अन्यथा तो खर्च सोडून द्या. तुमचे खर्च व्यवस्थापित करण्यासाठी ऑनलाईन मनी ट्रॅकिंग ऍप वापरा. तुमच्या प्रत्येक खर्चानंतर तो खर्च ऍप मध्ये लिहा. प्रत्येक आठवड्याचा खर्च पहा. प्रत्येक महत्त्वाच्या खर्चाची पुनरावृत्ती करण्याचा आराखडा तयार करा आणि पुढील वेळी अनावश्यक खर्च टाळा. ही पद्धत महिनाभर सुरू ठेवा. बचत वाढवण्यासाठी प्रथम तुमचे आवश्यक खर्च जसे की भाडे, अन्न, औषधे इत्यादी आणि तुम्ही ते कुठून खरेदी करत आहात ते पहा. त्याच दर्जाच्या वस्तू इतरत्र स्वस्त मिळाल्यास तिथून खरेदी सुरुवात करा. सुरुवातीला तुम्हाला याचा शोध घेण्यासाठी थोडा वेळ गुंतवावा लागेल, परंतु काही काळाचा परिणाम तुमच्या महिन्यात मोठ्या बचतीच्या रूपात दिसेल. त्यामुळे गरजेनुसार वेळ गुंतवा. आपल्या सर्वांना माहिती आहे की पैसा खूप मेहनत करून कमवला जातो, म्हणून तो खर्च करताना बार्गेनिंग करू नका. जिथे तुम्हाला किंमत जास्त वाटेल तिथे बार्गेन करा, कारण 10 रुपये राहिले तरी ते कुठेतरी वाचतात. पैसे वाचवल्यानंतर ते फायदेशीर मालमत्तेमध्ये गुंतवा, जेणेकरून तुम्ही तुमचे पैसे सुरक्षित ठेवत अधिक पैसे कमवू शकता. यासाठी पैशाशी संबंधित आवश्यक माहिती मिळवा. यासाठी तुम्ही मनी मॅनेजमेंटशी संबंधित पुस्तके वाचू शकता आणि स्टॉक सारखे आर्थिक डेटा देखील पाहत राहा. तुमची कमाई, बचत, गुंतवणूक, खर्च, निव्वळ संपत्ती इत्यादीचे अल्पकालीन, मध्यावधी आणि दीर्घकालीन उद्दिष्टे बनवा. सुरुवातीला तुम्ही शक्य तितकी लहान सुरुवात करा आणि तुमचा अपेक्षित परिणाम मिळेपर्यंत त्यात वेळोवेळी सुधारणा करत राहा. जोपर्यंत आपण इच्छित परिणाम प्राप्त करू शकत नाही तोपर्यंत. घर व्यवस्थापन आणि सजावटीसाठी कायजन पद्धतीचा वापर कसा करावा?
घराच्या व्यवस्थापन आणि सजावटीच्या या कायझन पद्धतीमध्ये आपण जाणून घेणार आहोत की तुमच्या घरातील वस्तू योग्य पद्धतीने कशा ठेवायच्या. कपडे व्यवस्थित ठेवण्यासाठी एकसारखे कपडे जसे की शर्ट, टी शर्ट, पॅन्ट एकसारखे कपडे एकाच ठिकाणी ठेवा आणि शक्य तितका त्यांचा पुनर्वापर करा. यामुळे पैशाशी संबंधित बाबींमध्ये देखील मदत होते. तुमची पुस्तके, वर्तमानपत्रे इत्यादी व्यवस्थित ठेवण्यासाठी सर्वप्रथम तुमच्यासाठी कोणती पुस्तके खरोखरच महत्त्वाची आणि फायदेशीर आहेत हे जाणून घ्या आणि त्यावर विचार केल्यानंतर फक्त फायदेशीर पुस्तके आणि मासिके ठेवा आणि बाकीची विक्री काढा. त्यामुळे घरामध्ये आवश्यक जागा शिल्लक राहते. जुन्या बॅटऱ्या इत्यादी सारख्या तुमच्या फायद्यासाठी तुम्ही ते कसे वापरू शकता याचा विचार करा. भावनिक गोष्टी म्हणजे त्या गोष्टींशी तुमची भावनिक ओढ आहे त्याबद्दल फक्त भावनांचा विचार न करता काही मानसिक जाणीव ठेवून विचार करा की सध्या त्या गोष्टीची मालकी घेणे तुमच्यासाठी आवश्यक आहे का, ते तुम्हाला किंवा घरातील इतर सदस्यांसाठी फायदेशीर आहे का, आपण ते वापरत नसल्यास काही नुकसान होऊ शकते का, नसेल तर मानसिकदृष्ट्या जागरूक राहून त्या विकून टाका जेणेकरून घरातील मौल्यवान जागा वाचेल आणि महत्त्वाच्या भावनिक गोष्टी सोबत ठेवल्याचा फायदा होईल. घरातील जागा वाढवण्यासाठी देखभाल करताना नेहमी सूर्यप्रकाश आणि हवा घरात सहज आणि चांगल्या प्रकारे येऊ शकेल अशा प्रकारे नियोजन करा. यासाठी तुमच्या वैयक्तिक आयुष्यातील विविध वस्तू आणि गोष्टींची विभागणी करण्याचा प्रयत्न करा. एका गरजेच्या आणि एका रंगाच्या गोष्टी एकत्र ठेवण्याचा प्रयत्न करा. आपण आधी म्हटल्याप्रमाणे असे केल्याने वेळ, जागा आणि ऊर्जेची बचत होते. काही अत्यंत महत्त्वाच्या कामासाठी तुम्ही ते वापरण्यास सक्षम व्हाल. तुमच्या कामाच्या ठिकाणाप्रमाणे घरात चांगले वाटण्यासाठी परफ्यूम किंवा सुगंधी वस्तू तुमच्या घरात ठेवा. या काही कायझन पद्धती आहेत ज्या तुम्ही तुमचे घर व्यवस्थापित करण्यासाठी वापरू शकता. अशी लहान सुरुवात करून तुम्हाला योग्य वाटेल त्यात सुधारणा करत राहा. नातेसंबंधांमध्ये कायझन पद्धतीचा वापर कसा करावा. नातेसंबंध हा प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग असतो जो आपला आनंद, भावना आणि ऊर्जा वाढवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर ते आपल्या यशात खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे आपण योग्य लोकांशी नातेसंबंधात असणं खूप महत्त्वाचे आहे. तुम्ही योग्य व्यक्तीशी नातेसंबंधात आहात त्याचा तुम्हाला फायदा होत आहे की भविष्यात होऊ शकतो ही गोष्ट जाणून घेण्यासाठी स्वतःला अशा काही प्रश्नांची उत्तरे द्या. पहिला प्रश्न, ही व्यक्ती माझ्याशी नातेसंबंधात समान भागीदार आहे का. दुसरा प्रश्न, माझ्या आयुष्यात त्याची उपस्थिती माझ्या जीवनात काही महत्त्व वाढवते का. तिसरा प्रश्न, मला स्वतःबद्दल खूप छान वाटते का. तिसरा प्रश्न, मी त्याच्यासोबत असते तेव्हा मला स्वतःला खूप छान वाटते का. चौथा प्रश्न, मला या व्यक्तीसोबत मोकळे वाटते का. जर तुम्हाला या प्रश्नांची सकारात्मक उत्तरे मिळाली तर आशा आहे की तुमचे त्यांच्याशी असलेले नाते खूप चांगले आहे आणि भविष्यात आणखी चांगले होईल. त्यामुळे त्यांच्याशी घट्ट नाते निर्माण करा आणि जर या प्रश्नांची उत्तरे नकारार्थी असतील तर शक्य तितक्या लवकर त्या व्यक्तीपासून दूर राहा. तुमचे नाते सुधारण्याचा पहिला मार्ग म्हणजे कृतज्ञता स्वीकारणे. त्या व्यक्तीच्या खऱ्या मदतीबद्दल आभार माना आणि त्यांची मनापासून प्रशंसा व्यक्त करा. रोज रात्री लिहिताना त्या व्यक्तीचे हे आभार माना. त्यांच्या आनंदासाठी आणि यशासाठी जे काही छोटीशी कृती करता येईल ती करा. तुम्हा दोघांना आनंदी आणि मोकळे वाटण्यासाठी प्रत्येक छोटी गोष्ट करा. कठीण नातेसंबंधांना आनंदी जीवनात रूपांतरित करण्यासाठी या पद्धतीचा अवलंब करा. सर्वप्रथम त्यांचे म्हणणे नीट समजून घ्या आणि त्यांना सल्लाही द्या आणि तुमच्या मनात जे आहे ते स्पष्टपणे बोला. समोरच्या व्यक्तीला छान स्वरात स्पष्टपणे सांगा. चूक तुमचीच आहे असं वाटत असेल तर नातं सुखी होण्यासाठी माफी मागा. चांगले दिवस एकत्र आठवा, आनंदी राहा आणि भविष्यात एकमेकांसोबत राहण्याचं वचन द्या. याशिवाय नवीन लोकांना भेटण्यासाठी आणि मैत्री करण्यासाठी तुमच्यासारख्या आणि तुमच्या विचारांशी संबंधित लोकांच्या ग्रुपमध्ये सामील व्हा. अशा लोकांमध्ये जा
त्यांच्याशी बोला आणि बोलत असताना त्यांच्याशी संपर्क साधा. या सर्वांमध्ये सर्वात महत्त्वाचे नाते म्हणजे स्वतःशी असलेले नाते. असे म्हणतात की जो माणूस स्वतःशी चांगला संबंध ठेवू शकतो आणि स्वतःवर प्रेम करू शकतो तो जगातील प्रत्येकावर प्रेम करू शकतो. म्हणून स्वतःवर प्रेम करण्यासाठी तुमच्या शरीराला आणि तुमच्या आतल्या आवाजाला ते खरोखरच आहेत अशा खऱ्या आणि सर्वोत्तम मित्रासारखे वागवा. तुमचा आतला आवाज ऐका. तुम्ही स्वतःला जे काही वचन देता त्याची प्रशंसा करा आणि ती पूर्ण करा. स्वतःशी दयाळू व्हा. स्वतःला त्रास देऊ नका. याशिवाय स्वतःला शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या खंबीर ठेवण्यासाठी स्वतःला छोटी छोटी आव्हाने द्या आणि त्यावर मात करून तुमचे इच्छित ध्येय साध्य करा. अशा प्रकारे स्वतःशी आणि इतरांशी चांगले संबंध निर्माण करण्यासाठी आणि टिकवून ठेवण्यासाठी तुमच्या परिस्थितीनुसार या कायझन पद्धतीने सुरुवात करा आणि तुमचे इच्छित ध्येय साध्य करण्यासाठी वेळेनुसार त्यात सुधारणा करा. छंदासाठी कायझन पद्धत. या पद्धतीमध्ये तुम्ही तुमचे छंद ओळखण्यात आणि त्यांचा पाठपुरावा करण्यात खूप मदत करू शकतात. सर्वप्रथम स्वतःला विचारा की तुम्हाला कोणते काम का करायचे आहे. मग बघा लहानपणी तुमची आवड काय होती, तुमचे बालपण आणि सध्याचे छंद लक्षात घेऊन तुमचे आवडते काम निवडा. तुमचा छंद काय आहे ते ठरवा. मग तुम्ही ते करण्यास का प्रेरित आहात हे स्पष्टपणे स्पष्ट करा. ते करताना तुम्हाला आरामदायक वाटत असल्याची खात्री करा. जर तुम्हाला या प्रश्नांची सकारात्मक उत्तरे मिळाली तर तुमचा छंद जोपासणे सुरू करा आणि किमान 1 वर्ष एकाग्रतेने त्यावर काम करा, जेणेकरून तुम्हाला अपेक्षित परिणाम दिसू लागतील आणि जाणवतील. मी माझ्या आवडीचे काम सुरू करत आहे असे म्हणणारे तुम्ही अनेक जण पाहिले असतील, पण काम सुरू केल्यानंतर काही दिवस किंवा महिने उलटले तरी त्यांना त्या कामात रस वाटत नाही, कारण त्यांना कायझन पद्धत माहीत नसावी किंवा ती अवलंबली नसावी. पण आता आम्ही याबद्दल बोलत आहोत. छोट्या छोट्या कामांतून आपल्या छंदावर काम सुरू करा आणि रोज थोडा वेळ आपल्या आवडत्या कामाला द्या. तुमच्या आवडत्या कामाशी संबंधित सर्वात आवडत्या कामापासून सुरुवात करा. यासोबतच तुमचे आवडते काम, त्यातील प्रगतीचे मोजमाप करा. तुमच्या महत्त्वाच्या कामामधून मिळणारे परिणाम मोजा आणि तुमची वाटचाल तुमच्या इच्छित ध्येयाकडे आहे की नाही ते पहा. जर होय असेल तर या पद्धतीने चालू ठेवा आणि नसल्यास आपले मार्ग बदला. त्याचप्रमाणे नवीन सवयी स्वीकारण्यासाठी लहान पातळीपासून सुरुवात करा आणि सतत सुधारणा करत त्या सवयी तयार करा. तर मित्रांनो, अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये आपण कायझन पद्धतीबद्दल बोललो, ज्यानुसार तुम्ही छोट्या छोट्या सुधारणांपासून सुरुवात करून जीवनातील प्रत्येक क्षेत्रात सुधारणा करू शकता आणि तुमचे इच्छित ध्येय साध्य करू शकता. आम्हाला आशा आहे की तुम्ही काही महत्त्वाच्या गोष्टी शिकल्या असाल. आता तुमच्या जीवनात या गोष्टीचा अवलंब करा. तुमच्या जीवनातील महत्त्वाच्या भागामध्ये सुधारणा करून तुमची इच्छित स्वप्ने पूर्ण करा. याबरोबरच कायझन या पुस्तकाचे सारांशरूपी अभिवाचन समाप्त झाले आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.